नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 10 सोडवणार आहोत। एकूण 6 प्रश्न आहेत, एक एक करून सोडवूया। पहिला प्रश्न, व्हिच नंबर इज नायदर अ प्राइम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर। तर असा कोणता नंबर आहे की तो प्राइम नंबर पण नाही आहे आणि कंपोजिट नंबर पण नाही आहे। तर याचा आन्सर खूप सोपं आहे, 1 ही संख्या किंवा 1 हा नंबर नायदर अ प्राइम नॉर अ कंपोजिट कशामुळे आहे, फक्त एकाच सेंटेन्समध्ये आपल्याला याचा आन्सर लिहायचं आहे। प्रथम आन्सर लिहून घेऊ आपण, याचा आन्सर येईल आणि 1 का आहे हे तुम्हाला समजून सांगतो। 1 इज नायदर अ प्राइम नॉर अ कंपोजिट नंबर। हे झालं आपलं आन्सर। फक्त 1 ही संख्या अशी आहे ती प्राइम नंबर पण नाही आहे आणि कंपोजिट नंबर पण नाही आहे। आता मित्रांनो, 1ला कशानं 1चा फॅक्टर काय आहे, 1च, म्हणजे 1ला फक्त 1नेच भाग जातो। 2चं फॅक्टर 1 आहे आणि 2 पण आहे, 1ने भाग जाईल आणि 2ने भाग जाईल। 3ला 1ने जाईल आणि 3नेच जाईल। 4ला 1ने भाग जातो, 2ने जातो आणि 4ने जातो। 5ला 1 आणि 5च। 6ला 1ने भाग जाईल, 2ने जाईल, 3ने जाईल आणि 6ने जाईल। 7ला 1 आणि 7। 8चे फॅक्टर काय पडतील, 1 आहे, 2 आहे, 4 आहे आणि 8 आहे। 9 1 2 नाही आहे, 3 आहे, 4 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9। आता यामध्ये ह्या 2चे 2च फॅक्टर पडतात, 3चे 2च फॅक्टर पडतात, हे 2च आहेत। 5चे पण 2च आहेत, 7चे पण 2च फॅक्टर आहेत। म्हणजे 1 सर्वामध्ये 1 तर कॉमन आहे, पण ज्याचे फॅक्टर पडायचे तोच नंबर आहे। 7ला 7च आहे, 5ला 5च आहे, 3ला 3च आहे, 2ला 2च आहे। म्हणजे हे कोणत्या आहेत, ह्या झाल्या प्राइम नंबर। यामध्ये काय होते, 4ला 1 2 3 म्हणजे 2पेक्षा जास्त आहेत, यामध्ये 3 फॅक्टर आहेत, येथे 3 आहेत। 6मध्ये 1 2 3 4 याचे 4 फॅक्टर आहेत। 8चे 1 2 3 4 फॅक्टर आहेत। 9चे 3 फॅक्टर आहेत। जर 2पेक्षा जास्त फॅक्टर असतील तर ते असतात कंपोजिट नंबर। 9 काय आहे, कंपोजिट नंबर। 6 कंपोजिट नंबर, 4 कंपोजिट नंबर आणि 5 प्राइम नंबर, 7 प्राइम नंबर, 3 प्राइम नंबर। पण 1चं काय होते, येथे 2 पण नाहीत, म्हणजे एकच फॅक्टर 1चा, त्यामुळे हा काय म्हणजे प्राइम पण नाही आहे, प्राइम नंबर किंवा कंपोजिट नंबर पण नाही आहे, हे दोन्ही पण नाही आहे। प्राइम नाही आहे, प्राइमसाठी 2 फॅक्टर पाहिजेत, प्रत्येकात 2 2 आहेत, पण इथे एकच फॅक्टर पडतो आहे। आणि कंपोजिटमध्ये 2पेक्षा जास्त पाहिजेत। 6ला 1 2 3 4 आहेत, 8ला 4 आहेत, म्हणजे 2पेक्षा जास्त फॅक्टर पाहिजे। 2च फॅक्टर असतील तर तो प्राइम नंबर होतो आणि 2पेक्षा जास्त फॅक्टर असतील तर तो कंपोजिट नंबर होतो। 1मध्ये एकच फॅक्टर होतो, म्हणून तो प्राइम नंबर नाही आणि कंपोजिट नंबर नाही। आपला आन्सर येईल 1 इज नायदर अ प्राइम नॉर अ कंपोजिट नंबर। सेकंड, पहिल्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपण प्राइम नंबर आणि कंपोजिट नंबर म्हणजे काय हे पाहिलेलं आहे। या प्रॉब्लेममध्ये व्हिच ऑफ दी फॉलोइंग आर पेअर्स ऑफ कोप्राइम्स पेअर ऑफ कोप्राइम्स म्हणजे काय हे समजून घेऊ। 8 आणि 14 ही पेअर कोप्राइम नंबरची आहे का हे आपणास ठरवायचे आहे। तर त्यासाठी आपण 8चे फॅक्टर काय येतील, 8ला 1ने भाग जाईल, 2ने जाईल, 4ने जाईल आणि 8ने भाग जातो। 14चे फॅक्टर 1 आहे, 2 आहे, 7 पण आहे
आणि 14 पण आहे. तर यामध्ये कॉमन किती फॅक्टर आहेत? याच्यामध्ये 1 आहे, तर याच्यामध्ये 1 आहे, यामध्ये 2 आहे, याच्यामध्ये 2 आहे. जर फक्त एकच कॉमन असेल 1 हा 1 फॅक्टर, तर ते झाले को प्राईम. याच्यामध्ये 2 आहेत, म्हणजे 8 अँड 14 हॅव 2 कॉमन. हे सेंटेन्स लिहावं लागेल आपल्याला. 2 कॉमन डिवायझर्स दॅट इज कोणते कोणते डिवायझर कॉमन आहेत? 1 आणि 2. 1 अँड 2. हेन्स 8 and 14 is not a pair of co-primes. को-प्राईम नंबरची ही पेअर नाही आहे. जर फक्त एकच कॉमन आला असता, फक्त 1, तरच को-प्राईम होतात. 1 पण आहे आणि 2 पण आहे. 2 कॉमन डिवायझर असल्यामुळे 8 आणि 14 ही को-प्राईम नंबरची पेअर नाही आहे. नेक्स्टमध्ये 4 आणि 5. 4 आणि 5 हे 2 नंबर कसे आहेत? म्हणजे नॅचरल नंबर आहेत आणि कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे लगातार येणार आहेत. 4 नंतर 5 लगेच येतो. तर कंटिन्यू असे म्हणजे नॅचरल कॉन्सिक्युटिव्ह नंबर असतील तर ते कधी पण प्राईम नंबर असतात. त्याचं आपण रिझन लिहू. एनी 2 कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे क्रमवार कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल numbers are co-primes. 4, 5 कंटिन्यू येतात किंवा 6 आणि 7 हे पण को-प्राईम आहेत. 7 नंतर येणारा नंबर 8, 7 आणि 8 हे पण को-प्राईम आहेत. म्हणजे कसे कंटिन्यू आहेत, को-प्राईम. कॉन्सिक्युटिव्ह आहेत, नॅचरल आहेत आणि कॉन्सिक्युटिव्ह आहेत, म्हणून ते को-प्राईम असतात. 11 आणि 12 हे पण कसे आहेत, को-प्राईम्स. समजले? किंवा आपण असंही पाहू शकतो 4चे फॅक्टर काय पडतात? 1, 2 आणि 4. आणि 5चे 1 आणि 5. जर फक्त दोघांमध्ये एकच 1 हा कॉमन असेल, फक्त 1च कॉमन आहे, तर असे ह्या पेअर कोणत्या झाल्या? को-प्राईम्स. फक्त 1 कॉमन आहे. किंवा हे रिझन लिहिलं आपण, एनी 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आर को-प्राईम्स, हे रिझन लिहिलं तरी चालेल. किंवा 4 अँड 5 हॅव ओनली 1 कॉमन डिवायझर दॅट इज 1, हेन्स these numbers are co-primes. Hence 4, 5 is a pair of co-primes. Next 17 आणि 19. 17चे फॅक्टर काय पडतील? 17ला 1ने भाग जाईल आणि पुन्हा मधल्या कोणत्याच संख्येने जाणार नाही, कारण 17 हे 2च्या पाड्यात नाही, 3च्या नाही, 4च्या नाही, 5च्या नाही, डायरेक्ट मग 17च्याच पाड्यामध्ये आहेत. म्हणून 17चे फॅक्टर पडतील 1 अँड 17. तसेच 19चे काय पडतील? 1 आणि 19. मग दोघांमध्ये कॉमन काय? फक्त 1च डिवायझर आहे, ओनली 1 अँड दॅट इज 1. हेन्स ओनली 1 common divisor that is 1. Hence 17 and 19 is a pair of co-primes. नेक्स्ट 27 आणि 15. 27चे आपण फॅक्टर पाडूत.
म्हणजे 27ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाईल? 1ने जाईल, 2ने नाही जात, 3ने जातो, 4ने नाही जाणार, 5ने नाही, 6 नाही, 7 नाही, 9ने भाग जाईल आणि डायरेक्ट मग 27नच जाईल. तसं 15चे काय पडतील फॅक्टर? 15, 1, 3, 5 पण आहे आणि 15 पण आहे. यामध्ये किती कॉमन आहेत? ही एक पेअर कॉमन आहे 1ची आणि 3ची. फक्त एकच पेअर कॉमन पाहिजे कोप्राईमसाठी, ती पण 1चीच, बाकीचे कोणतेच नंबर नसले पाहिजेत. यामध्ये 2 डिवायझर कॉमन आहेत, त्यामुळे 27, 15 हॅव 2 कॉमन डिवायझर्स, दॅट इज कोणते कोणते कॉमन आहेत? 1 and 3. Hence 27, 15 is not a pair of co-primes. हे रिझन आपणास लिहावे लागेल, co-primes. ओके, नेक्स्ट, list of the prime numbers from 25 to 100 and say how many they are. 25 to 100 यामध्ये किती प्राईम नंबर येतात ते आपणास काढायचं आहे आणि कोणते नंबर येतात ते लिहायचं आहे. तर त्यासाठी आपण 25 ते 100 असा आपण चार्ट केलेला आहे. प्राईम नंबरसाठी आपणास माहीत आहे फक्त 1ने भाग जाईल किंवा त्याच संख्येने भाग जाईल. आता 25 नाही, 6 नाही, 29 आहे. 29ला काय होते? 29ला एक तर 1ने भाग जातो किंवा 29ने जातो, बाकी कोणत्याच संख्येने भाग जात नाही आहे. म्हणजे 29 ही संख्या फक्त 1च्या पाड्यामध्ये आहे किंवा 1च्या मल्टिपलमध्ये आहे आणि 29च्याच पाड्यामध्ये आहे किंवा 29च्या टेबलमध्ये आहे. त्यामुळे 29 ही आपली फर्स्ट प्राईम नंबर होईल बिटवीन 25 to 100. 29 30ला भाग जातोय त्यामुळे 30 होणार नाही, 31 होईल. इवन नंबर जे समसंख्या आहेत, इवन नंबर ते तर प्राईम नाहीत, म्हणजे शेवटी 2 आहे. 2, 4, 6, 8, 0 असे शेवटी जर अंक असतील तर ते प्राईम नंबर नाहीत, म्हणून ही तर होत नाही आहे. 33 11ने भाग जातो, 3ने भाग जातो. 34 इवन नंबर आहे त्यामुळे नाही. 5ने भाग जाईल, 6ने जाईल. 37ला जात नाही आहे, म्हणून ही एक आपली प्राईम नंबर होईल. 38 39ला 13ने भाग जाईल. 40 41ला नाही जाणार कोणत्याच संख्येनं, त्यामुळे 41 ही आपली प्राईम नंबर येईल. नंतर 43 येईल, नंतर 47 नंतर 53 59 होईल आणि 61 नंतर 67 इवन आहे. 69ला जाईल, 3ने भाग जाईल. 71 ही एक, नंतर 73 पण येईल, 79 पण येईल. 83 89 आणि ओनली 97. किती झालेत आपण काउंट करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 नंबर आहेत. पहा नंबर कोणते कोणते आले आपले. 29 फर्स्ट 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71 नंतर 73, 79, 83, 89 and 97. There are
there are 16 prime numbers. 16 prime numbers from 25 to 100 या सिरीजमध्ये 16 प्राइम नंबर्स आहेत. नेक्स्ट राईट ऑल दी ट्विन प्राइम नंबर्स फ्रॉम 51 to 100. आपण को प्राइम्स पाहिले, प्राइम पाहिलं, कंपोजिट नंबर्स पाहिले. आता ट्विन प्राइम नंबर्स. ट्विन म्हणजे काय? ट्विन प्राइम नंबर्स. ट्विन प्राइम नंबर्स म्हणजे असे नंबर्स इफ द डिफरन्स बिटवीन टू प्राइम नंबर्स इज 2. म्हणजे दोन प्राइम नंबर त्यामधील डिफरन्स जर 2चा असेल तर त्यांना ट्विन प्राइम नंबर्स म्हणतात. सपोज 3 and 5. 3 पण प्राइम नंबर आहे आणि 5 पण प्राइम नंबर आहे, पण यामधला डिफरन्स किती आहे? 5 - 3 म्हणजे 2चा डिफरन्स आहे. 5, 7 डिफरन्स दोघांमध्ये 2 आहे, म्हणून ही पेअर कशाची आपली? ट्विन प्राइम नंबर्स. 3 आणि 5 हे ट्विन प्राइम नंबर झाले. 5 आणि 7 हे ट्विन प्राइम नंबर झाले. किंवा 29 आणि 31 ह्या दोघांमधला डिफरन्स 2चाच आहे, म्हणून ही पेअर झाली आपली ट्विन प्राइम नंबर्सची. किंवा 41 आणि 43 हे पण ट्विन प्राइम नंबर आहेत, कारण हे दोन्ही पण प्राइम नंबर आहेत आणि यातील डिफरन्स किती आहे? फक्त 2चा आहे. आपणास काय विचारलेलं आहे? राईट ऑल दी ट्विन प्राइम नंबर्स फ्रॉम 51 to 100. आता 51 to 100 यामध्ये आपण काय केलेलं आहे मित्रांनो? जे प्राइम नंबर आहेत त्यांना आपण राऊंड केलेलं आहे, तर डिफरन्स 2चा पाहिजे आपणास. आता 53 आणि 59 यामध्ये डिफरन्स भरपूर आहे, 2चा नाही आहे, त्यामुळे हे दोन तर होणार नाहीत. किंवा 59 पण 61, 59 आणि 61 ही एक पेअर होईल मित्रांनो. 59 and 61, कारण 61 प्राइम नंबर आहे, 59 प्राइम नंबर आहे, पण यामध्ये डिफरन्स किती आहे? फक्त 2चा डिफरन्स आहे. म्हणजे 61 - 59 म्हणजे 2च येते, डिफरन्स 2 आहे. फक्त एकच नंबर त्यांच्या दरम्यान असल्यामुळे डिफरन्स फक्त 2 आहे, म्हणून हे काय आहेत आपले ट्विन प्राइम नंबर्स बिटवीन 51 to 100. ट्विन प्राइम नंबर्स. नेक्स्ट पेअर अजून कोणती आहे का? 61 आणि 67 डिफरन्स भरपूर आहे, 2चा नाही आहे, म्हणून हे पण होणार नाहीत. 67 आणि 71 हे पण होणार नाही. पण 71 आणि 73 यामध्ये डिफरन्स किती आहे? फक्त 2चा आहे, म्हणजे एकच त्यामध्ये नंबर असल्यामुळे 71 आणि 73 हे दोन कसे होतील आपले ट्विन प्राइम नंबर्स. 71 and 73 ही एक पेअर कोणती झाली आपली? ट्विन प्राइम नंबर्स. 71 पण प्राइम नंबर आहे आणि 73 पण प्राइम नंबर आहे, आणि दोघांतील डिफरन्स फक्त 2चा असल्यामुळे ट्विन प्राइम नंबर्स बिटवीन 51 to 100 हा एक होईल आणि हे एक. नेक्स्ट राईट 5 पेअर्स ऑफ ट्विन प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 50. मागच्याच प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आपण ट्विन प्राइम नंबर्स म्हणजे काय. तर आता 1 to 50 मध्ये 5 पेअर्स लिहायचे आहेत आपणास. एक पेअर 2 आणि 3चे आहे, दोन्ही पण प्राइम नंबर आहेत आणि डिफरन्स फक्त 2 आणि 3 डिफरन्स 1च होईल. 3 and 5 3, 5 ही एक पेअर होईल आपली. 5, 7 पण होईल. 5, 7 ही एक पेअर आहे, डिफरन्स फक्त 2चा आहे. 11, 13 पण होईल. 11 आणि 13 असं. 17 आणि 19
ही पण पेअर आहे. 29 अँड 31 ही पण पेअर आहे. 1 to 50 त्यामध्ये 41 आणि 43 प्रत्येकातील डिफरन्स 2चाच आहे आणि सर्व प्राईम नंबर आहेत. म्हणून हे काय आहेत? ट्विन प्राईम नंबर्स आहेत. ट्विन प्राईम नंबर्स आहेत बिटवीन 1 to 50. ओके. नेक्स्ट मित्रांनो, यामध्ये आपणास आन्सर म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये पाठ्यपुस्तकाच्या शेवटी आन्सर जे दिलेले आहेत ना, ते आन्सर ऑफ को प्राईम नंबर्सचे दिलेले आहेत. ते आन्सर सेट असे दिलेले आहेत. आपले आन्सर्स ते को प्राईम नंबर्सचे दिले आहेत. 2, 3, 5, 7, 11, 12 किंवा 29, 30, 35, 36 हे आपणास आन्सरमध्ये को प्राईम नंबर्स दिलेले आहेत. पण विचारलेल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ट्विन प्राईम नंबर्स, जर तुम्हाला ट्विन प्राईम नंबर विचारले परीक्षेमध्ये तर हे लिहिता येतील, किंवा 5 पेअर्स ऑफ हे विचारलं को प्राईम्स नंबर तर हे आन्सर लिहावं लागेल. को प्राईम्स, कारण आन्सर असं दिलेलं आहे पण प्रॉब्लेममध्ये ट्विन दिले आहे. ट्विन दिलं तर आन्सर असं येणार नाही आहे. त्यामुळे करेक्शन करावे लागेल. ट्विन दिलं तर असं काढावं लागेल, किंवा को प्राईम्स विचारलं तर अशा प्रकारचे नंबर काढावे लागतील. समजलं मित्रांनो. नेक्स्ट, व्हिच आर द इव्हन प्राईम नंबर्स. इव्हन प्राईम नंबर, सम प्राईम नंबर कोणता आहे? आपणास प्राईम नंबरची लिस्ट माहिती आहे. 1 प्राईम नाही आणि कंपोजिट नाही. फर्स्ट प्राईम नंबर आपला 2 आहे, नंतर 3 आहे, 5, 7, 11, 13. फक्त 2 हा नंबर असा आहे की तो सम आहे, इव्हन आहे. इव्हन. बाकीचे सगळे कसे आहेत? हे ऑड आहेत. ऑड. बाकी पूर्ण कंटिन्यू ऑड जातील. फक्त प्राईम नंबरच्या लिस्टमध्ये 2 हा नंबर एकमेव असा आहे की तो इव्हन आहे. बाकीचे सर्व ऑड नंबर आहेत. म्हणून आन्सर आपण असं लिहू शकतो, ओनली 2 इज दी इव्हन प्राईम. इव्हन आहे, प्राईम आहे, इव्हन प्राईम नंबर. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.